विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपली शाळा जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण तलाठी भरतीचे MPSC पॅटर्ननुसार येणारे संभाव्य प्रश्नसंचांची सिरीज सुरू केलेली आहे. त्यामध्ये आपण 30 प्रश्नसंच घेणार आहोत मित्रांनो. त्यामधला आजचा हा 7व्या नंबरचा प्रश्नसंच आहे. या अगोदरचे 6 प्रश्नसंच पाहिले नसेल मित्रांनो तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर बघू शकता. त्यासोबतच प्रत्येक क्लासची फ्री PDF मिळवण्यासाठी मित्रांनो टेलिग्राम चॅनल आताच जॉईन करून घ्या. प्रश्न क्रमांक पहिला आहे, महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेल्या नंदूर मध्यमेश्वर अभयारण्यात कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो लक्षात ठेवा, नंदूर मध्यमेश्वर अभयारण्याला महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाते. तर यानंतर याला दर्जा कधी मिळाला? तर जानेवारी 2020मध्ये याला महाराष्ट्रातील पहिल्या रामसर स्थळाचा अधिकृत दर्जा मिळाला असून येथे हजारो परदेशी पक्षी जे आहेत ते स्थलांतरित होतात. मित्रांनो, जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर माहीत असेल तर 3 ते 4 सेकंदमध्ये प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक अ, नाशिकमध्ये आहे. पर्याय क्रमांक अ, नाशिक इथे आहे. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा ऐतिहासिक मान खालीलपैकी कोणाला मिळाला? तर लक्षात ठेवा, आनंदीबाई जोशी यांनी 1886मध्ये अमेरिकेतून MD ही वैद्यकीय पदवी मिळवून भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवला आहे. तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि आजारपणात त्यांनी हे शिक्षण पूर्ण करून भारतीय महिलांच्या शिक्षणाची नवी वाट खुली केली. तर मित्रांनो लक्षात ठेवा, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, आनंदीबाई जोशी. आनंदीबाई जोशी. मित्रांनो, जोपर्यंत मी याचे स्पष्टीकरण तुमच्या समोर मांडत आहो तोपर्यंत तुम्ही प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. याने काय होणार की तुम्हाला पण त्याची प्रॅक्टिस होईल आणि प्रश्नांचे सविस्तर स्वरूप कळेल मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक तिसरा आहे, भारतीय घटना समितीचे पहिल्या तिरंगा राष्ट्रध्वजाची रचना अधिकृतरित्या कोणी स्वीकारली? तर लक्षात ठेवा, पिंगली व्यंकय्या यांनी रचलेल्या राष्ट्रध्वजाची रचना घटना समितीने स्वतंत्र मिळवण्याच्या काही दिवस आधीच म्हणजेच 22 जुलै 1947 रोजी स्वीकारली. कधी स्वीकारली? तर 22 जुलै 1947 रोजी स्वीकारली. भारताला स्वतंत्र मिळण्याच्या अगोदरच स्वीकारलेली आहे मित्रांनो. त्यानंतर मध्यभागी असलेले 24 आऱ्यांचे निळे चक्र आहे ते देशाच्या निरंतर प्रगतीचे आणि शांततेचे प्रतीक आहे. तर मित्रांनो, यामध्ये लक्षात ठेवा की याची जी तारीख आहे ती आहे 22 जुलै 1947. याचे जे पर्याय क्रमांक क हे याचे योग्य उत्तर आहे. 22 जुलै 1947 जे भारताला स्वतंत्र मिळण्या अगोदरच स्वीकारले गेलेले आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे मित्रांनो, महाराष्ट्रात 1852मध्ये स्थापन झालेल्या सर्वात महत्त्वाच्या राजकीय घटनेचे बॉम्बे असोसिएशनचे संस्थापक कोण आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा की 26 ऑगस्ट 1952 रोजी जगन्नाथ शंकरशेठ यांनाच नाना म्हणतात. मित्रांनो, नाना कोणाला म्हटले जाते? तर जगन्नाथ शंकरशेठ यांना म्हटले जाते. तर यांनी दादाभाई नौरोजी यांचा कोणता ग्रंथ प्रसिद्ध आहे मित्रांनो हे देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर भाऊदाजी लाड यांच्या सहकार्याने बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली. तर यामध्ये एक पॉईंट आणखी लक्षात ठेवा की ब्रिटिश शासनासमोर भारतीयांचे प्रश्न व मागण्या सनदशीर मार्गाने मांडणारी ही महाराष्ट्रातील सर्वात पहिली संघटना देखील मानली जाते. कोणती? बॉम्बे असोसिएशन. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक ब, जगन्नाथ शंकरशेठ. पर्याय क्रमांक ब, जगन्नाथ शंकरशेठ. प्रश्न क्रमांक 5 आहे, मानवी रक्तातील तांबड्या रक्तपेशींचे म्हणजेच RBCचे सरासरी आयुर्मान साधारणपणे किती दिवसाचे असते? मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. RBCचे आयुर्मान विचारलेले आहे. तर लक्षात ठेवा, तांबड्या रक्तपेशींचे जे आयुर्मान असते ते साधारणपणे 120 दिवसाचे असते. त्यानंतर काय होते मित्रांनो की ते प्लीहामध्ये जाऊन नष्ट होतात. त्यामध्ये एक पॉईंट आणखी लक्षात ठेवा की मानवी शरीरातील ज्या तांबड्या रक्तपेशींची निर्मिती हाडाच्या पोकळी म्हणजेच मऊ भागामध्ये म्हणजेच अस्थिमज्जेत अविरत होत राहते. मित्रांनो, RBCची निर्मिती कशामध्ये होते? तर अस्थिमज्जेमध्येच बॉर्न मॅरोमध्ये होते. हा देखील पॉईंट लक्षात ठेवा. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, 120 दिवस. पर्याय क्रमांक ब, 120 दिवस. मित्रांनो, प्रश्न जर आवडत असेल तर एक लाईक करत चला आणि त्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करायचे असेल तर ते देखील करून घ्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 आहे मित्रांनो, भारतीय संविधानाचा आत्मा मानल्या जाणाऱ्या सरनाम्यांची जी मूळ रचना आहे ते कोणत्या उद्देश पत्रिकेवर आधारित आहे?
तर मित्रांनो लक्षात ठेवा, यामध्ये 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेत मांडलेली जी उद्देशपत्रिका होती तिला 22 जानेवारी 1947ला एकमताने मंजुरी मिळाली आहे मित्रांनो. त्यानंतर यामध्ये एक पॉईंट आणखी लक्षात ठेवा की हीच उद्देशपत्रिका पुढे सुधारित स्वरूपात म्हणजेच आपल्या संविधानाचा सरनामा प्रस्थापित म्हणून स्वीकारण्यात आली. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब, पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू. मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये सांगा की भारताची जी सरनामा आहे तो कोणत्या देशाकडून स्वीकारलेला आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील संत्र्यांच्या विपुल आणि दर्जेदार उत्पादनामुळे कोणत्या शहराला ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाते. तर लक्षात ठेवा की नागपूर आणि त्यांच्या लगतच्या जिल्ह्यातील अनुकूल हवामानामुळे अत्यंत रसाळ संत्र्यांचे उत्पादन घेतले जाते. तर यामध्ये आणखी एक पॉईंट आहे मित्रांनो की यातील संत्र्यांच्या ज्या आगळ्या चवीमुळे या पिकाला भौगोलिक मानांकन म्हणजेच GI टॅग मिळाले असून नागपूरची संत्री देशभर व आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्यात आहे. तर यामध्ये याचे पर्याय क्रमांक ब हे याचे अचूक उत्तर होईल मित्रांनो. एक पॉईंट लक्षात ठेवा की GI टॅग हे परीक्षेमध्ये विचारले जाते मित्रांनो. भारतातील कोणत्याही परीक्षेमध्ये GI टॅगवर काही ना काही प्रश्न विचारले जाते. मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये सांगा की महाराष्ट्रातील GI टॅग कोणत्या गोष्टीला मिळालेला आहे, त्यावर आपण व्हिडिओ बनवायचा काय सविस्तर. जर तुमचे कमेंटमध्ये यस असे कमेंट आली तर आपण नक्कीच मित्रांनो त्यावर एक सविस्तर व्हिडिओ बनवूयात. प्रश्न क्रमांक आपण पुढचा बघूया 8वा. स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि सलग 2 वेळा हे पद भूषवणारे थोर विचारवंत कोण होते. तर लक्षात ठेवा मित्रांनो की दीर्घकाळ म्हणजे डॉक्टर राधाकृष्ण यांनी 1952 यांचा कार्यकाळ लक्षात ठेवा मित्रांनो. 1952 ते 1962 या दशकात सलग 2 वेळा भारताचे पहिले उपराष्ट्रपती म्हणून पुढे दुसरे उपराष्ट्रपती म्हणून सेवा बजावली. तर एक महान शिक्षक व तत्त्वज्ञ असलेल्या या व्यक्तिमत्वांच्या सन्मानार्थ त्यांचा जो जन्मदिवस आहे मित्रांनो 5 सप्टेंबर, त्यालाच दरवर्षी आपण शिक्षक दिन म्हणून देखील साजरा करतो. मित्रांनो लक्षात ठेवा सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्रात जो 5 सप्टेंबर आहे तो शिक्षक दिन म्हणून दरवर्षी पाळला जातो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक ब, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण. प्रश्न क्रमांक 9 आहे, हेमलकसा जे गडचिरोलीमध्ये आहे येथे आदिवासींच्या आरोग्यासाठी व शिक्षणासाठी लेक बिरादरी प्रकल्प कोणी सुरू केला, असा प्रश्न आहे मित्रांनो. तर लक्षात ठेवा बाबा आमटे यांचे सुपुत्र डॉक्टर प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर मंदाकिनी आमटे यांनी 1973मध्ये गडचिरोलीच्या भांबडागड परिसरातील माडिया गोंड आदिवासीसाठी हा प्रकल्प उभारला. तर यामध्ये एक पॉईंट आणखी लक्षात ठेवा की आदिवासींचं आरोग्य, प्राथमिक शिक्षण व वन्य प्राण्यांच्या संवर्धनाची उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल या दाम्पत्याला मानाचे म्हणजेच मॅगसेसे पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक ब, प्रकाश आमटे. डॉक्टर प्रकाश आमटे. प्रश्न क्रमांक 10 आहे, समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांनी सामाजिक सुधारणेच्या जाहीर पुरस्कार करण्यासाठी कोणते स्वतंत्र साप्ताहिक सुरू केले. तर मित्रांनो यामध्ये लक्षात ठेवा की केसरी हे वृत्तपत्रांचे संपादक पद सोडल्यानंतर आगरकरांनी विचार स्वातंत्र्यासाठी व अंधश्रद्धा निर्मूलनासाठी 1888मध्ये सुधारक साप्ताहिक सुरू केले. मित्रांनो केसरी आणि मराठा हे 2 वृत्तपत्रावर खूप वेळा प्रश्न विचारले गेलेले आहे. मराठा म्हटलं तर इंग्रजीमधून आणि केसरी म्हटले तर मराठीमधून हे वृत्तपत्र निघत होते मित्रांनो, हे देखील लक्षात ठेवा. तर यामध्ये एक पॉईंट आणखी लक्षात ठेवा की इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार हे त्यांचे ब्रेदवाक्य होते. कोणाचे होते तर गोपाळ गणेश आगरकर यांचे होते. तर त्यांनी बुद्धिप्रामाण्यवादाचा आणि स्त्री शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार केला मित्रांनो. तर लक्षात ठेवा खूप वेळा प्रश्न विचारले जाते की गोपाळ गणेश आगरकर हे कोणत्या विचारांचे पुरस्कर्ते होते, तर बुद्धिप्रामाण्यवादाचा ते पुरस्कर्ते होते. हा प्रश्न खूप वेळा परीक्षेमध्ये आलेला आहे. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, सुधारक. पर्याय क्रमांक ब, सुधारक. मित्रांनो या सिरीजसाठी तुमचा खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळत आहे मित्रांनो, त्यामुळे लाईक करत चला आणि तुमच्या मित्रांपर्यंत देखील हा व्हिडिओ पोहोचवत चला. त्यानंतरचा 11व्या नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो की पुणे जिल्ह्यातील भीमा नदीचा उगम सह्याद्री पर्वतरांगेत खालीलपैकी कोणत्या तीर्थक्षेत्राजवळ झालेला होता. तर लक्षात ठेवा
भीमाशंकर हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असून येथून भीमा नदीचा उगम होतो, जी पुढे सोलापूर जिल्ह्यात चंद्रभागा म्हणून ओळखले जाते। तर यामध्ये एक पॉईंट आणखी लक्षात ठेवा की या खोऱ्यात मोठ्या प्रमाणात सदाहरित जंगले असून तेथे महाराष्ट्राचा दुर्मिळ राज्य प्राणी शेकरू म्हणजेच मोठी खार आढळून येते। शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे। तर महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता आहे याचे कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगा। तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक ब भीमाशंकर। प्रश्न क्रमांक 12 आहे, भारतीय संसदेच्या राज्यसभेची म्हणजेच वरिष्ठ सभागृहाची जास्तीत जास्त सदस्य संख्या घटनेनुसार किती निश्चित केलेली आहे? तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा की जे राज्यसभा आहे ते वरिष्ठ सभागृह आहे, तर लोकसभा जे आहे ते कनिष्ठ सभागृह आहे। परंतु अधिकाराच्या दृष्टिकोनातून जर म्हटलं तर लोकसभा हे वरिष्ठ सभागृह येते आणि राज्यसभा हे कनिष्ठ सभागृह येते। हा पॉईंट खूप कन्फ्युजिंग करणारा आहे मित्रांनो, त्यामुळे हा पॉईंट नोट करून ठेवा। त्यानंतर एक पॉईंट आणखी लक्षात ठेवा की भारतीय राज्यघटनेच्या कलम 80 नुसार राज्यसभेची कमाल सदस्य संख्या 250 एवढी निश्चित केली आहे। तर यातील 238 सदस्य वेगवेगळ्या घटक राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करतात, तर 12 सदस्यांचे राष्ट्रपतीद्वारे थेट नामनिर्देशित होते। तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ 250। ऑप्शन क्रमांक अ 250। प्रश्न क्रमांक 13 आहे, सजीवांच्या शरीरातील पेशींच्या वाढीसाठी आणि प्रथिनांच्या निर्मितीसाठी हवेतील कोणते मूलद्रव्य सर्वात आवश्यक असते? तर लक्षात ठेवा आपल्या हवेत सर्वाधिक म्हणजेच 78% प्रमाण नायट्रोजनचे असते, जे सजीवांमधील न्यूक्लिक आम्ल व प्रथिनांच्या निर्मितीसाठी मूलभूत आहे। यामध्ये एक पॉईंट आणखी नोट करा की प्राणी हवेतील नायट्रोजन थेट शोषू शकत नाहीत, तर वनस्पती हवेत नायट्रोजनचे जमिनीद्वारे नायट्रेट्समध्ये रूपांतर करून ते शोषून घेतात व साखळी पूर्ण होते। तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब नायट्रोजन। पर्याय क्रमांक ब नायट्रोजन। प्रश्न क्रमांक 14 आहे, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सिंगापूर येथे आझाद हिंद सरकारची तात्पुरते सरकार स्थापन कधी केले? मित्रांनो आझाद हिंद सरकारची स्थापना कोणी केली? तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केली। तर यामध्ये लक्षात ठेवा की दुसऱ्या महायुद्धादरम्यान नेताजींनी आझाद हिंद सेनेला बळ देण्यासाठी सिंगापूरमध्ये स्वतंत्र भारताचे तात्पुरते सरकार म्हणजेच आझाद हिंद सरकारची स्थापना केली। यामध्ये एक पॉईंट महत्त्वाचा नोट करा मित्रांनो की या सरकारला अनेक मित्र राष्ट्रांनी तत्काळ मान्यता दिली आणि याचा प्रवास दरम्यान नेताजींनी चलो दिल्ली हा ऐतिहासिक नारा दिला। मित्रांनो लक्षात ठेवा की चलो दिल्ली हा प्रश्न खूप वेळा विचारला जातो। या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक अ 21 ऑक्टोबर 1943। 21 ऑक्टोबर 1943 मध्ये आझाद हिंद सेनेची स्थापना करण्यात आली, ज्यामध्ये नारा दिला गेला की चलो दिल्ली। हा खूप महत्त्वाचा नारा होता मित्रांनो। प्रश्न क्रमांक 15 आहे, मुंबई उपनगरातील अतिशय वेगाने शहरीकरण झालेल्या भागात असलेले संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा की बोरिवली येथे साधारणतः 87 चौरस किलोमीटर प्रदेशात पसरलेले हे राष्ट्रीय उद्यान जगातील अशा मोजक्या उद्यानापैकी एक आहे जे एखाद्या मोठ्या महानगरांच्या अगदीच आत वसलेले आहे। तर या उद्यानाच्या हद्दीतच बौद्ध संस्कृतीचा वारसा असणाऱ्या प्राचीन कान्हेरी लेण्या देखील स्थित आहे। तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब बोरिवली। पर्याय क्रमांक ब बोरिवली मुंबई येथे आहे। प्रश्न क्रमांक 16 आहे, राज्याच्या विधानसभेचे रोजचे कामकाज घटनात्मक नियमानुसार नियंत्रित करणारा सर्वोच्च अधिकारी कोण असतो? तर यामध्ये लक्षात ठेवा विधानसभेचे सर्व निवडणूक आलेले आमदार आपल्यामधून एका सदस्यांची विधानसभा अध्यक्ष स्पीकर म्हणून बहुमत पद्धतीने निवड करतात। तर यामध्येच राज्यसभा गृहातील शिस्त राखणे, कामकाजाची वेळ आणि दिशा ठरविणे आणि वादग्रस्त प्रसंगी विधेयक मंजुरीच्या मतदानावर निर्णायक मत देणे हे त्यांचे अधिकार आहेत। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक ब विधानसभा अध्यक्ष। प्रश्न क्रमांक 17 आहे मित्रांनो, सभोवतालच्या वातावरणातील हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या वाफेचे म्हणजेच आर्द्रतेचे प्रमाण मोजण्याचे उपकरण कोणते आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो, विज्ञान या विषयावर आधारित आहे
लक्षात ठेवा, हायड्रोमीटर हे हवेतील पाण्याच्या वाफेचे अचूक आणि सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण मोजण्यासाठी हवामान शास्त्रद्वारे वापरले जाते. तर महत्त्वाचे पॉईंट नोट करून घ्या मित्रांनो. बॅरोमीटर हवेचा दाब मोजतो, ॲनेमोमीटर हवेचा वेग आणि दिशा दर्शवतो, तर पायरोमीटर अतिउच्च तापमान मोजतो. हे 3 घटक लक्षात ठेवा, हे परीक्षेमध्ये विचारले जाते. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक ब, हायग्रोमीटर. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 18 आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या जाज्वल देशभक्तीमुळे त्यांना भारतीय असंतोषाचे जनक असे कोणी म्हटले? प्रश्न फार महत्त्वाचा आहे, परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकते. यामध्ये लक्षात ठेवा की ब्रिटिश पत्रकार व्हॅलेंटाईन चिरोल यांनी आपल्या इंडियन अनरेस्ट या गाजलेल्या पुस्तकात टिळकांच्या जहाल क्रांतिकारक विचारांमुळे त्यांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटले. तर यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, या अपमानकारक आरोपाचा विरोध करण्यासाठी लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी स्वतः लंडन येथे जाऊन व्हॅलेंटाईन चिरोल यांच्याविरुद्ध आबरू नुकसानकारीचा प्रदीर्घ खटला लढवला होता. तर यामध्ये या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, व्हॅलेंटाईन चिरोल. प्रश्न क्रमांक 19 आहे मित्रांनो. सातारा जिल्ह्यातील कोयना नदीवर बांधण्यात आलेल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? प्रश्न फार महत्त्वाचा आहे. यामध्ये लक्षात ठेवा, कोयना धरणाच्या विशाल जलाशयाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणार्थ शिवसागर असे अभिमानाने नाव दिले जाते. तर यामध्ये आणखी एक पॉईंट महत्त्वाचा आहे की हा प्रकल्प महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखला जातो, कारण या धरणाचे पाणी पश्चिम महाराष्ट्र व कोकण सर्वाधिक वीज निर्मितीसाठी वापरले जाते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक ब, शिवसागर. पर्याय क्रमांक ब, शिवसागर. प्रश्न क्रमांक 20 आहे मित्रांनो. मानवी शरीरातील रक्तांचे अविरण पंपिंग करणाऱ्या हृदयाला स्नायूंचे बनलेले एकूण किती टप्पे असतात? तर यामध्ये लक्षात ठेवा, मानवी हृदयाला 2 कर्णिका वरचे टप्पे आणि 2 जवनिका खालचे कप्पे असे एकूण 4 कप्पे असतात. या अचूक रचनेमुळे शरीरातील शुद्ध रक्त आणि अशुद्ध रक्त कार्बन आणि डायऑक्साईड युक्त कधीही एकमेकात मिसळत नाही. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, 4 कप्पे. पर्याय क्रमांक ब, 4 कप्पे. प्रश्न क्रमांक 21 आहे मित्रांनो. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष आणि कांद्यांसाठी प्रसिद्ध असलेले निफाड तालुक्यात गोदावरी आणि कोणत्या नदीचा संगम होतो? तर यामध्ये लक्षात ठेवा, निफाड तालुक्यातील अत्यंत सुपीक अशा नंदूर मध्यमेश्वर येथे गोदावरी आणि कासवा या नद्यांचा पवित्र संगम होतो. दलदलीचा व वनस्पतींनी समृद्ध असल्यामुळे याला पक्षी निरीक्षकांचे नंदनवन व रामसर स्थळांचा बहुमान देखील लाभला आहे. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक अ, कादवा नदी. प्रश्न क्रमांक 22 आहे की स्वतंत्र भारताच्या न्यायिक इतिहासामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधिकरण होण्याचा मान कोणाला मिळाला? तर लक्षात ठेवा, ऑक्टोबर 1989 मध्ये न्यायमूर्ती एम फातिमा बीबी यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वात पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून ऐतिहासिक नियुक्ती झाली. यामध्येच न्यायमूर्ती लीला शेठ या भारतामधील पहिल्या कोणत्याही उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश बनणाऱ्या पहिल्या महिला हिमाचल प्रदेशच्या होत्या. तर यामध्ये पर्याय क्रमांक बी, फातिमा बीबी ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23 आहे मित्रांनो. महात्मा गांधी यांनी अस्पृश्यता निवारण आणि दलितांच्या हक्कासाठी कोणती प्रसिद्ध वृत्तपत्रिका सुरू केली? तर यामध्ये लक्षात ठेवा, 1933 मध्ये एरवाडा कारागृहात असताना गांधीजींनी दलितांच्या हक्कासाठी व अस्पृश्यांसाठी निवार करण्यासाठी हरिजन मराठी देवांचे लोक हे साप्ताहिक सुरू केले. तर याद्वारे गांधीजींनी जातीय भेदांवर जोरदार टीका करत हिंदू समाज सुधारणेचे आणि ऐक्याचे मोठे प्रयत्न केले. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक ब, हरिजन. पर्याय क्रमांक ब, हरिजन. म्हणजेच यालाच मराठीमध्ये म्हणतात मित्रांनो देवाचे लोक.
प्रश्न क्रमांक 24 आहे, उत्तर महाराष्ट्रातील तापी नदीच्या खोऱ्यातील सर्वात मुख्य सुपीक आणि सर्वात मोठी उपनदी खालीलपैकी कोणती आहे? तर यामध्ये लक्षात ठेवा, पूर्णा नदीचा उगम सातपुडा डोंगरात होऊन ती पुढे वाहत जाऊन जळगाव जिल्ह्यातील चांगदेव जवळ मुख्य तापी नदीला मिळते. तर यामध्येच पूर्णा आणि तापी या दोन नद्यांनी वाहून असलेले सुपीक गाळांमुळे खानदेशांचा मोठा भूप्रदेश अत्यंत सुपीक शेतीसाठी प्रसिद्ध आहे. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक अ, पूर्णा नदी. पर्याय क्रमांक अ, पूर्णा नदी. प्रश्न क्रमांक 25 आहे मित्रांनो, शरीरातील व्हिटॅमिन B3 नायसिकच्या तीव्र कमतरतेमुळे त्वचेचा कोणता गंभीर आजार उद्भवतो? तर यामध्ये लक्षात ठेवा, मानवी शरीरातील नायसिक व्हिटॅमिन B3 च्या कमतरतेमुळे पेलाग्रा हा गंभीर त्वचा विकार होतो. यामध्येच हा आजारात त्वचेवर जळजळ होणे, लाल चट्टे पडणे, अतिसार आणि स्मरणशक्ती कमकुवत होणे ची अशी लक्षणे प्रामुख्याने आढळतात. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक ब, पेलाग्रा. पर्याय क्रमांक ब, पेलाग्रा. प्रश्न क्रमांक 26 आहे मित्रांनो, भारताच्या मूळ राज्यघटनेतील कलम 40 राज्य सरकारला कशाच्या स्थापनेसंबंधी आदेश देते? तर यामध्ये लक्षात ठेवा, राज्यघटनेच्या भाग 4 मधील मार्गदर्शक तत्वानुसार कलम 40 स्पष्ट करते की घटक राज्यांनी स्थानिक ग्रामपंचायतींशी स्थापन करून त्यांना पुरेशी शक्ती द्यावी. यामध्येच गांधीजींचा विचार असा होता मित्रांनो की हे कलम पूर्णपणे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ग्रामस्वराज्य आणि विकेंद्रीकरणाच्या संकल्पनेवर आधारित आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक ब, ग्रामपंचायतीचे संघटन. पर्याय क्रमांक ब, ग्रामपंचायतीचेच संघटन. प्रश्न क्रमांक 27 आहे मित्रांनो, 1888 मध्ये मुंबईतील कोळीवाडा येथे राजबहादूर वडेकर यांनी ज्योतिराव फुले यांना जाहीर सभेमध्ये कोणती महान पदवी बहाल केली? मित्रांनो लक्षात ठेवा, 1888 मध्ये झालेली बहाल केलेली पदवी होती. कोण केली होती? तर राव बहादूर वडेकर यांनी बहाल केली होती. मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे आणि समजून घ्या की या प्रश्नामध्ये किती सारे प्रश्न आहे की महात्मा फुलेंना ही पदवी कोण दिली होती? तर राव बहादूर वडेकर यांनी दिली होती. कधी दिली होती? मुंबईमध्ये दिली होती. केव्हा? 1888 मध्ये दिली होती मित्रांनो. ठीक आहे, याचंच सविस्तर बघूया आपण की 11 मे 1888 रोजी मुंबईच्या जनतेच्या वतीने राव बहादूर विठ्ठलराव कृष्णाजी वडेकर यांनी ज्योतिराव फुले यांच्या अजोड सामाजिक कार्याबद्दल त्यांना महात्मा म्हणजेच महान आत्मा ही पदवी बहाल केली. मित्रांनी कोणी केली? कोणती पदवी केली? तर महात्मा ही पदवी केली. पर्याय क्रमांक ब हे या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल. यामध्ये एक पॉईंट आणखी लक्षात ठेवा, देशातील शूद्र व अतिशूद्र जनतेला सामाजिक हक्क, समानता, स्त्री शिक्षणाच्या दालनेत खुली करण्याची या क्रांतीसूर्यांचा हा अत्यंत महत्त्वाचा सत्कार होता मित्रांनो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 28 आहे, मराठी साहित्यातील महान आणि अजरामर शोकांतिका असणारे नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले? मित्रांनो प्रश्न लक्षात घ्या की नटसम्राट हे नाटक कोणी लिहिले? तर लक्षात ठेवा, ज्ञानपीठ विजेते मिळालेले कवी वा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांनी नटसम्राट हे नाटक लिहिले आहे. यातील गणपतराव बेलवकर ही मुख्य भूमिका रंगमंचावर प्रचंड गाजली. तर यामध्ये लक्षात ठेवा की नाटक विल्यम शेक्सपियरच्या किंग लिअर नाटकांवर काहीसे आधारित असून मानवी भावना आणि कौटुंबिक संबंधाचे अत्यंत विदारीकरण यामध्ये मांडलेले आहे. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक ब, वा शिरवाडकर. वा शिरवाडकर. कमेंट बॉक्समध्ये सांगा की वा शिरवाडकर यांचे पूर्ण नाम काय आहे? प्रश्न क्रमांक 29 आहे, विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे चिखलदरा हे निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो खूप सोपा प्रश्न आहे. कमेंट बॉक्समध्ये आत्ताच याचं उत्तर सांगा. लक्षात ठेवा, चिखलदरा हे सातपुडा पर्वताच्या मेळघाट रांगेत अमरावती जिल्ह्यात समुद्र सपाटीपासून सुमारे 11-18 मीटर उंचीवर असलेले थंड हवेचे एकमेव पर्यटन केंद्र आहे. यामध्येच महाभारतात भीमाने कीचकाचा वध करून त्याला त्याच्या दरीत फेकून दिले म्हणून या परिसराला चिखलदरा असे नाव देखील पडलेले आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, अमरावती. पर्याय क्रमांक ब, अमरावती हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक 30वा आहे मित्रांनो, जो आजच्या आपला 30वा शेवटचा प्रश्न आहे. आपण 30पैकी 30 प्रश्न घेतलेले आहे. यामधला हा 30वा प्रश्न आहे की भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा पाया मजबूत करणारे स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणाला म्हटले जाते? तर मित्रांनो लक्षात ठेवा की 1882मध्ये लॉर्ड रिपन यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचा अत्यंत क्रांतिकारी कायदा संमत करून भारतीयांना स्थानिक प्रशासनात अधिकार दिला. यामध्येच रिपन यांच्या लोकशाही आणि सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या धोरणामुळे त्यांना भारतात स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणून मानले जाते. स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक भारतामध्ये कोणाला मानले जाते? तर पर्याय क्रमांक अ, लॉर्ड रिपन यांना मानले जाते मित्रांनो. तर मित्रांनो हे होते आजचे 30 प्रश्न. यामधले तुम्हाला किती प्रश्नाचे उत्तर माहीत होते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मित्रांपर्यंत देखील हा व्हिडिओ पोचवा, जेणेकरून त्यांना देखील ह्या सिरीजची माहिती होईल. मित्रांनो 30 प्रश्नसंचांच्या सिरीजमधील आजचा 7वा प्रश्नसंच आपण इथं पूर्ण केलेला आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्ही आतापर्यंत जर चॅनलला लाईक केलेलं नसेल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच करून घ्या. टेलिग्राम चॅनल जॉईन केले नसेल मित्रांनो तर आत्ताच टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अपडेट मिस होणार नाही. पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.